त्यांनी क्राईम ब्रांच अरेंज हे केली आणि फक्त त्यांनी एक म्हटलं की हे लोक 2024ला पळून गेले होते. म्हणजे जेव्हा त्यांच्यावर रेड आली होती ते पळून गेले होते दोघंही, अमित कुमार झा, प्रतिमा भाटी, चौघही ते सगळे. आणि मी परत आम्हाला रात्रभर 4 वाजेपर्यंत FIR वगैरे सगळं केलं याच्यासाठी, कारण की ते पळून नको जायला. ती सापडले, तिचा नवरा पळून गेला, अजय शेख पळून गेला, कपिल मिश्रा पळून गेला. कसं काय? मला हे म्हणायचं, कसं काय पळून गेले हे लोक? जेव्हा की त्याच्यासाठीच होतं की आम्ही त्यांना सांगितलं की हे पळून नको जायला, पण तरी ते पळून गेले का? 2024ला ते पळून गेले होते आणि आताही पळून गेले. नमस्कार पत्रकार बंधूंनो, आज तुमच्या माध्यमातून पुण्यामधील बऱ्याच दिवसापासूनचा एक कथित घोटाळा किंवा मानवी तस्करी आणि खंडणी अशा विविध प्रकारचे गुन्हे करणारी एक कंपनी या पुणे शहरामध्ये कार्यरत आहे, जी मागील 2024 साली आम्ही त्यांचा एक प्रकार असा समोर आणला होता. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही वडगाव शहरी मतदारसंघामध्ये ती कंपनी आहे विमाननगरच्या इथं, तर आम्ही आंदोलन केलं आणि त्यांच्यावरती 2024 साली गुन्हा दाखल झाला. 1/7/2024ला त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. परंतु त्या कंपनीच्या मालकांनी त्यावेळी ते माय कॉलेज खोज या नावाने ती कंपनी चालवत होते. त्या कंपनीत ते विद्यार्थ्यांना इंटरनेटवरती जाहिरात करून परदेशामध्ये नोकरीचा आमिष देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या जाळ्यामध्ये ओढत होते. तुम्हाला परदेशामध्ये नोकरी आणि शिक्षण अशा दोन्ही स्वरूपाचं एक पॅकेज, काही स्वरूपाची रक्कम, प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या स्वरूपाची रक्कम ते सांगत होते आणि आपल्या जाळ्यामध्ये ओढत होते. 2024ला आम्हाला हा विषय जेव्हा समजला त्यावेळी आंदोलन झाल्यानंतरही त्यांना अटक 1 दिवसाची झाली. त्यामध्ये एक FIR झाली होती, परंतु काही कारणास्तव त्यांना बेल मिळाला. त्यानंतर परत हा प्रकार थोड्या दिवसाचा कालावधी घेऊन या व्यक्तींनी पुन्हा एकदा आत्ता 2026 मध्ये पुन्हा असे प्रकार चालू केले. इंस्टाग्रामवरती अकाउंट काढून पुन्हा एकदा सर्व तरुणांना आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचं काम त्यांनी केलं. त्यांची नावं साधारणतः प्रतिमा भाटी या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्या कंपनीत काम करतात. त्यानंतर अमित कुमार झा, अजहर शेख आणि कपिल मिश्रा हे प्रमुख 4 आरोपी आहेत की जे या सर्व कंपनीचं ऑपरेटिंग करतात आणि विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढतात. आणि अशाच प्रकारचे त्यांचे काही साथीदार हे परदेशामध्ये आहेत, ज्या ज्या ठिकाणी त्यांना पाठवलं जातं विद्यार्थ्यांना, अशा प्रत्येक देशामध्ये त्यांचे काही ऑपरेटर तिथं बसलेले आहेत. ते त्यांना भेटून त्यांच्याबरोबर तिकडे बोलवल्यानंतर त्यांच्याबरोबर जर समजा महिला असेल तर काही चुकीची कृत्य केली जाती आणि जर विद्यार्थी पुरुष असेल तर त्यांना तिथं धमकावून त्यांच्याकडनं पासपोर्ट जमा करून त्यांना तिथं येथील रोजगारासाठी कुठलंही साधन उपलब्ध न करून देता त्यांना तिथले शेती कामासाठी किंवा कुठल्या तरी हॉटेलमध्ये वेटर म्हणून किंवा काही प्रकारच्या कामामध्ये ते त्यांना तिथं घेतात. आज अशाच प्रकारचा जो काही प्रकार घडला, तर माझ्या बरोबर त्या भगिनी आज इथं आहेत. आमचे केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांच्या जनता दरबारामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता. गडकरी साहेबांकडनं भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराला एक पत्र आणि ही माहिती कळवण्यात आली आणि तुम्ही या विषयामध्ये लक्ष घालून या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठीच आम्हाला आणि अमितेश कुमार साहेबांना यामध्ये पत्र दिलं गेलं. परवा आम्ही अमितेश कुमार साहेबांना आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून काही प्रमुख पदाधिकारी भेटायला गेलो. त्यांना हे सगळं कथित प्रकरण सांगितलं. त्यांनी त्वरित यावरती ऍक्शन घेऊन संबंधित महिलेला अटक केली. परंतु दुर्दैवी बाब ही आहे की त्या महिलेला अटक झाल्यानंतरच काही काळामध्ये तिला परत बेल मिळाली. खरं तर पोलिसांवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे, न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, परंतु एवढा मोठा कथित प्रकरण होत असताना सुद्धा हवं तो न्याय न मिळाल्यामुळं ज्या पीडित आमच्या भगिनी असतील, माझे मित्र आहेत इथं, यांच्यावर जो काही प्रकार घडलाय त्यांची खरंच त्यांच्यावरती नामुष्की ओढली गेली आहे. खरं तर त्यांची आर्थिक फसवणूक झाली ही बाब एक आहेच आहे, परंतु मानसिक छळ असेल, शारीरिक छळ असेल आणि त्यांना फसवून एखाद्या देशामध्ये अडकवणं हा खूप मोठ्या प्रकारचा गुन्हा आहे. खरं तर कथित ही मानव तस्करी आहे. बाहेरच्या देशामध्ये नेऊन त्यांच्याकडनं पासपोर्ट घेतले जातात, त्यांना धमकावलं जातं. असा प्रकार हा पुण्यामध्ये चालला. विमाननगरमध्ये ही कंपनी आहे
आज कंपनीमध्ये काल पोलिसांनी कंपनीवरती रेड केली. त्या रेडमध्ये पोलिसांकडं साधारणतः आम्ही माहिती घेतल्यानंतर एक 30 ते 35 पासपोर्ट पोलिसांना त्या ठिकाणी सापडलेत. 2-3 लॅपटॉप सापडलेत. पुढील तपास करतात आहे. परंतु दुर्दैवी बाब मी पूर्ण तेच सांगेल की या गुन्ह्यातील जे काही संबंधित गुन्हेगार आहेत त्यांना पुन्हा बेल मिळाली आणि ते बाहेर गेलेत. जर ते बाहेर थांबले तर ते पूर्ण पुरावे नष्ट करू शकतील आणि पुन्हा आपल्या जाळ्यामध्ये नव्याने कुठल्या तरी परत गरीब विद्यार्थ्यांना ओढण्यासाठी नवीन षडयंत्र रचू शकतील. त्यासाठी आमची हे प्रयत्न आहेत की पुणे गुन्हे शाखेने त्यांना कठोर कारवाई करून त्यांना जेलबंद केलं पाहिजे आणि याचा सखोल तपास झाला पाहिजे. येत्या काळामध्ये जर हा तपास सखोल नाही झाला तर आम्ही गृह खात्यामध्ये आदरणीय देवेंद्र भाईंकडे याची मागणी करून ही तर कंपनी तर पूर्णपणे बंद व्हावी. परंतु याच्याबरोबर पुण्यातील नाही तर महाराष्ट्रातले बरेच विद्यार्थी आहेत की जे आज भारताबाहेर आहेत. आपल्या घरच्यांची काही लोकांचे संपर्क नाही असं ताईंच्या सांगण्यात आलेलं आहे. तर त्यांनाही मी आपल्या माध्यमातून आवाहन करतोय की तुम्ही जर तुमच्याबरोबर असा कुठला प्रकार घडला असेल तर तुम्ही पुण्यामध्ये यावं. आमच्या युवा मोर्चाबरोबर संपर्क साधून आपण पुणे पोलिसांची संपर्क साधून आपल्या विद्यार्थ्यांशी आपण संपर्क करूया. त्यांना पुन्हा एकदा परदेशातून इथं आणण्याची आपण व्यवस्था करूया. कारण ताईंनी ज्यावेळी हा प्रकार सांगितला तर काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डांबून ठेवलं गेलं. त्यांचे पासपोर्ट काढले गेलेत. तिथं विद्यार्थ्यांचा विजा देतो म्हणून वर्क विजा देतो म्हणून त्यांना घेऊन गेला गेला. तो विजा न झाल्यामुळे ते तिथं अडकलेत असं सांगण्यात येतंय. तर माझं पुणे पोलिसांना आम्ही ते कुमार साहेबांनाही हेच सांगितलं की तुम्ही सखोल चौकशी केली तर त्यांनी आजपर्यंत किती विद्यार्थी परदेशात पाठवले आहेत, त्यांचं काय स्टेटस आहे हे सुद्धा आपल्याला या निमित्ताने आपल्याकडे माहिती घेतली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियाशी आपण संपर्क साधला पाहिजे. पुढचं जे काय प्रकार घडला आणि त्या प्रकारात काय काय घडलं गेलं हे आमच्या भगिनी आपल्याला सांगते. का नाही बाहेर जॉब करावं, पण अनस्किल्ड जॉब करावं. असं नाही की स्किल्ड व्हाईट कॉलर जॉब, नॉर्मल जॉब जो स्किल्ड नाही आहे, फॅक्टरीमध्ये जॉब आहे, चॉकलेट फॅक्टरीमध्ये जॉब आहे, असा जो बाहेर असतो असा विचार करून मी शोधत होते इंस्टाग्राम अकाउंट. ॲज अ जेन्झी आपण इंस्टाग्राम अकाउंटवरच सगळ्या गोष्टी चेक करत असतो. तर मी इंस्टाग्राम अकाउंट चेक करता करता मला प्रतिमा भाटी वी मायग्रेट ही जी कंपनी आहे या वी मायग्रेट हा जो पेज आहे यावर मी सर्च करत होती. सर्च बघितलं तर त्यांनी असं टाकलं होतं, म्हणजे सक्सेस रेशो टाकला होता की विजा सक्सेस रेशो आहे आणि असं भरपूर आहे. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये हे दिलं म्हणजे की तुम्ही तिथे जाऊन चांगला जॉब करा, 1.5 लाखाचा पगार तुम्हाला राहणार, 8 तासाचं काम राहणार, 2 दिवसाची सुट्टी राहणार. अशा प्रकारे तिने इंस्टाग्राम अकाउंट तिने हँडल केलं आणि असे भरपूर आहे. भरपूर व्हिडिओज तिथे दिसले. ते व्हिडिओ दिसल्यानंतर मग मी तिच्यासोबत संपर्क साधला व्हॉट्सअप थ्रू की म्हणजे मला नोकरीला जायचं आहे बाहेर. तर तर तिने मला अपॉइंटमेंट दिली 14 फेब्रुवारीची 2026 रोजी. तर आम्ही 14 फेब्रुवारी 2026 रोजी तिथे गेलो. मी, माझे हस्बंड आणि माझे मदर इन लॉ तिथे आम्ही गेलो तिच्या ऑफिसमध्ये. मग तिने आम्हाला सांगितलं की बघा तुम्हाला डेन्मार्क सारख्या, नेदरलँड सारख्या आणि पोलंड सारख्या कंट्रीमध्ये तुम्हाला जॉब मिळणार, फॅक्टरीमध्ये किंवा कॅशियर असा जॉब मिळणार जो स्किल्ड नाही आहे, व्हाईट कॉलर नाही, ब्ल्यू कॉलर जॉब आहे. आणि मग आम्ही काही क्वेश्चन्स विचारले, आधी कोणी गेलेलं आहे का, जेव्हा की तिच्या अकाउंटमध्ये दिसले होते. पण तरी आम्ही तिला क्वेश्चन्स विचारले, तिथे आधी कोणीतरी आहे का, त्यांना खरंच जॉब आहे का आणि त्यांची प्रोसेस कशी होते. तर तिने आम्हाला तिथल्या म्हणजे जिथे ते मुलं आहेत त्यांच्याच रॅकेटमधले मुलं आहेत त्यांच्या थ्रू तिने स्वतःहूनच कॉल केला आणि आम्हाला आश्वासन दिलं, मला, माझ्या हस्बंडला आणि माझ्या मदर इन लॉला, की हो तिथे ते जॉब करतात, आम्ही एवढे खुश आहोत, चांगला पगार आहेत, भले की तो नॉर्मल म्हणजे ब्ल्यू कलर जॉब आहे. अशा पद्धतीने तिने आम्हाला हमी दिली. मग आम्ही तिला काही क्वेश्चन्स विचारले की तुझं विदेश मंत्रालय एक पोर्ट असते जिथे ते ह्युमन रिसोर्स पाठवू शकते बाहेर. अशा पद्धतीने तिला विचारलं की तुमच्याकडे ते लायसन्स आहे का. तर तिने आम्हाला खोटं लायसन्स दाखवलं त्या दरम्यान, जे की मग तिने दाखवल्यानंतर आम्हाला अप्रुव्हल आलं, म्हणजे ती करते ती काम. मग तिथे तिच्या ऑफिसमध्ये जे पण कॅन्डिडेट्स किंवा त्यांचेच रॅकेटले मुली बसून असेल त्यांच्या थ्रू पण आम्हाला हेच आश्वासन मिळालं की ही प्रॉपर पद्धतीने काम करते, मुलांना तिथे ब्ल्यू कॉलर जॉब देतो जेव्हा की ते आणि तिथे प्रॉपर सुविधा केल्या जाते. मग आम्ही तिला पेमेंट दिला 1 लाख, कारण तिने सर्व ह्या गोष्टी आम्हाला दाखवल्या. आता आम्ही त्यांना 1 लाखाचा पेमेंट दिला. मग आम्ही परत आल्यानंतर मग त्यांनी अपॉइंटमेंट घेतली.
VFS हैदराबादच्या VFS मध्ये. आणि लगेच आम्हाला 6 तारखेची अपॉइंटमेंट आहे, तर आम्हाला 4 तारखेला 4 तारखेला कॉल करून म्हणताय की तुम्हाला 5 तारखेला यावं लागणार. नागपूरमधून इथे यायला 16 तास लागतात आणि ते म्हणताय की तुम्हाला लगेच 5 तारखेला 11 वाजता 12 वाजता हजर राहावं लागणार. आम्ही तिथे लगेच तिकीट बुक केली आणि आलो. आम्ही तिच्याकडून डॉक्युमेंट्स घेतले आणि VFS ऑफिसमध्ये जमा केले. मग त्यानंतर हे सगळं झालं. विजा आला मला काही दिवसातच. जेव्हा की ती सक्सेस रेशो दाखवते की विजा आलाय, तर हे झालं की विजा आला. ठीक आहे, आम्ही सगळेच खुश होतो कारण की विजा आला आहे. मग तिने आम्हाला आम्ही ते पुणेला गेलो 5 तारखेला, तेव्हा तिने माझ्याकडून 3 लाख रुपये घेतले की तुझं अपॉइंटमेंट झालाय, त्याच्या आधी आम्हाला 3 लाखाचा पेमेंट देता. आम्ही तिला 3 लाख रुपये दिले. मग 14 तारखेला विजा आल्यानंतर तिने आम्हाला 24 तारखेला बोलवलं. त्याच्या आधी म्हणाले की जे उरलेले रक्कम आहे 4 लाख ते दे. तर आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला बोलवलंच आहे ना विजा सक्सेस रेशोसाठी, तर आम्ही येऊन तेथे देऊ, पण नाही तुम्ही आताच द्या. तर आम्ही त्यांना 2 लाख दिले 17 तारखेला आणि 24 तारखेला जाऊन आणखी 2 लाख दिले. असं झालं सर्व. विजा आला. काही दिवसानंतर ते म्हणाले तुम्हाला प्लेनची तिकीट बुक करावी लागणार एतिहाद थ्रू, आणि असं बुक करा की तीच एअरलाइन्स आणि जास्त डिस्टन्स म्हणजे जास्त हे नको, लाईक मुंबई टू अबुधाबी आणि अबुधाबी टू मॅड्रिड. जेव्हा की माझा विजा होता फ्रान्सचा, तिने मला म्हटलं की तुला मॅड्रिड स्पेनला जावं लागणार. मी तिला क्वेश्चन्स विचारले होते, का जावं लागणार आहे मला स्पेन आणि मॅड्रिडला, फ्रान्सला का नाही. ते म्हणाले असंच होते आमच्याकडे. म्हटलं ठीक आहे, काहीतरी असेल. कारण 24 तारखेला जेव्हा विजा सक्सेस पार्टीमध्ये म्हणजे तिच्याकडे जे सेलिब्रेशन तिथे गेलो होतं, तेव्हा तिने माझ्याकडून वर्क परमिटचे काही डॉक्युमेंट साईन करून घेतले होते आणि त्यावर लिहिलं होतं की तुझा जो टुरिस्ट विजा आहे तो होणार आहे स्टुडंट विजामध्ये कन्वर्ट. म्हटलं माझा टुरिस्ट विजा स्टुडंट विजामध्ये कन्वर्ट होणार आहे, तो कार्ड भेटणार आहे मला लिगल काम करण्यासाठी. मग मी नॉर्मल होती की ऍटलिस्ट मी तिथे लिगल राहू शकणार आणि ते मला जॉब ते देणार पक्के. म्हणूनच मी गेली आणि तिकीट बुक केली. 21 मेला मी मुंबईवरून मॅड्रिडला गेली, अबुधाबीला गेली आणि अबुधाबीवरून स्पेनला गेली. मग स्पेनला गेल्यानंतर मी एअरपोर्टच्या बाहेर बसली आणि तिने जो नंबर दिला होता, अनिल कुमार नाव आहे त्याचं, तिथला माणूस तिचा एजंट आहे किंवा तिच्या रॅकेटमधला आहे म्हणता येईल. त्याला कॉल केला आणि त्यांनी एक माणूस मुलगा पाठवला की तुझा आता, आणि त्यांनी कॉल करून सांगितलं की आता तुला पोर्तुगलला नाही जायचं आहे, आता तुला स्पेनलाच राहायचं आहे, बस सुटली आहे. मग त्यांनी त्या मुलासोबत मला एका हॉस्टेलमध्ये थांबवलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी परत आम्ही बस स्टॉपवर गेलो आणि बस चुकवून दिली. म्हटलं का? मग मी परत कॉल केला की का माझी बस चुकवली तुम्ही, आणि ते 2.5 मॅड्रिड टू पोर्तुगलच्या एका लिस्बन नावाचं हे आहे, तिथे जायला 8 तास लागते. तुम्ही माझी बस सकाळची का चुकवली, परत कालची पण चुकवली आणि आजची पण चुकवली 22 मेची. मग त्यांनी 2:30-3 वाजता परत एक बसची तिकीट बुक करून त्या मुलासोबत मला तिथे पाठवलं लिस्बनला रात्रीच्या 12 वाजता. मग रात्रीच्या 12 वाजता तिथे आणखी एक त्यांचा रॅकेटमधला मुलगा आला, चैतन्य. ते दोघांनी मला घेऊन एका पंजाबीच्या घरी मला पाठवलं. तिथे त्यांनी माझा गेल्या पासपोर्ट जप्त केला आणि एका खोलीमध्ये बंद करून दिला. 2 दिवस मी तिथे तशीच राहिली. मी हे नाही म्हणत माझा फोन सुरू होता, कारण त्यांनी मला काही सुद्धा सांगितलं की तुला पैसे घेऊन जावं लागणार, कन्वर्ट करून घ्यावं लागणार, असं काहीच नाही सांगितलं. मी स्वतःच कन्वर्ट करून गेली होती तिथे पैसे, कारण की पैसे आपल्याला माहिती आहे पैसे तिकडच्या कंट्रीचे लागणार आहे म्हणून. आणि सोबत आपण इंटरनॅशनल रोमिंग करतो ते होतं, तर ते नेट माझ्याकडे होतं. मुलांना ते नेट पण देते नाही देत माहिती नाही, पण मी ते करून गेली होती. त्याच्यामुळे मी त्यांना कॉलवर कॉल करत होती, अनिल कुमारला कॉल करत होती, चैतन्यला कॉल करत होती, वामसीला कॉल करत होती, ज्यांनी मला तिथे डांबून ठेवलं होतं की मला तुम्ही इतके म्हणजे का डांबून ठेवते, मला का बाहेर नाही होते किंवा का बोलत नाही माझ्यासोबत. तर मग ते दुसऱ्या दिवशी आले आणि मला म्हणाले की तुला 40,000 द्यावे लागणार, तेव्हा तुला तुझा पासपोर्ट परत देऊ. तर मी त्यांना मग माझा पहिले पासपोर्ट घेणं आपलं इम्पॉर्टंट होतं, म्हणून माझा पासपोर्ट घेतला आणि त्यांना 40,000 दिले. मग तिथून त्यांनी म्हटलं की आता आम्ही तुझं स्टुडंट TRC कार्ड बनवून देणार, तर तुला फक्त काही दिवस ऍडजस्ट करावे लागणार. त्यासाठी
तुझा खर्च काढण्यासाठी तुला ओदिमेराच्या एका गावात सुपर मार्केटमध्ये काम करावं लागणार. मी म्हटलं ठीक आहे, ऍडमिशन किंवा कार्ड होतपर्यंत टाइम होतो. तर मी त्यांनी मला एका माणसासोबत ओदिमेराच्या एका गावात पाठवलं. तिथे पाठवल्यानंतर मला माहिती पडलं की दुसऱ्या दिवशी जेव्हा मी काम करायला गेली तिथे एक बिअर शॉपी आहे. त्या बिअर शॉपीमध्ये पाठवलं. जेव्हा की मला सांगितलं गेलं होतं सुपर मार्केटचा जॉब आहे, तुला 1 लाखावरून आता 1 लाखाचा पेमेंट आहे आणि असं त्यांनी मला सांगितलं. मी बिअर शॉपीमध्ये गेली. माझा जॉबचा टायमिंग त्यांनी ठेवला सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत आणि ते असं ठिकाण होतं जिथे पूर्ण म्हणजे पहाडी एरिया आहे ना, तसं ते ठिकाण होतं. मग मी परत आली त्या जे काय म्हणतात त्याला त्या बिअर शॉपीमधून तिथे थांबली आणि दुसऱ्या दिवशी परत आली. अकोमोडेशन त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं 2 मुलींसोबत, एक राजस्थानची मुलगी होती आणि एक हरियाणाची मुलगी होती. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्याच्या घरी जो मालिक होता बिअरचा त्याच्या घरी पाठवलं. त्याच्या घरी पाठवून मला घरचे काम करायला लावले. त्यानंतर मी अनिल कुमारला म्हटलं की तुम्ही मला म्हटलं होतं की सुपर मार्केटचा जॉब आहे, तुम्ही मला बिअर शॉपीमध्ये पाठवलं आणि माझ्यासोबत एक नेहमी माणूस राहतच होता मला वॉच करण्यासाठी आणि तुम्ही मला इथे पाठवलाय घरकामासाठी. ते तर आधी सांगायला हवं होतं ना तुम्ही असे प्रकार करत आहे म्हणून. तर मग त्यांनी काय म्हटलं, आता तुझं ना ऍडमिशन होणार आहे ना तुझं म्हणजे जो ब्ल्यू कलर जॉब आहे वर्क परमिट जे आहे ते नाही होणार आहे, तुझं स्टुडंट TRC काहीच नाही होणार आहे, तुला नेहमीसाठी आता तिथेच राहावं लागणार आहे. मी म्हटलं त्याला असं वाटलं की मला काहीच म्हणजे थोडं बहुत आपल्याला जे ऍप्लिकेशन असतात की बस ट्रॅकिट कसं, त्याला असं वाटलं काहीच समजत नाही. मग मी म्हटलं शांत झाली तर हायपर झाली की तुम्हाला अशा ठिकाणी का पाठवलं. मग तो मालक पण मला तिथे म्हणतो बाहेर निघताना की तुला आता तिथेच राहावं लागणार आहे, तुला जशा बाकी त्यांनी त्याचे जे लोक होते तुला आता आमच्यासोबत असंच राहावं लागणार आहे, तुला आम्हाला. आणि त्यांनी म्हटलं होतं की तुला मालकाला खुश ठेवावं लागणार आहे, त्याला इम्प्रेस करावं लागणार आहे, असं ते अनिल कुमारनी मला म्हटलेलं होतं तिथल्या एजंटने. आणि मग तो पण माझ्यासोबत भांडायला आला होता की तिथला जो मालक आहे तो पण बाहेर भांडायला आला की तुला इथेच राहावं लागणार आहे आणि हेच काम करावं लागणार आहे, जसं देहा व्यापाराचं काम होतं ना तसं काम करावं लागणार आहे, त्याच्यासाठीच नाही तर बाकी सर्वांसाठी, असं त्यांनी मला बाहेरून म्हटलेलं होतं. मी म्हटलं आता इथे तर मी पूर्ण फसली आहे. मग मी म्हटलं की थोडं हो कर आणि तिथून निघ, फक्त तिथून निघ, एवढा विचार केला. कारण की आपलं जीवन जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आपली इज्जत जास्त इम्पॉर्टंट आहे म्हटलं. मग तिथून मी परत त्या अकोमोडेशन मध्ये आली आणि अकोमोडेशन मध्ये आल्यानंतर मी त्या मुलींना पण म्हटलं, त्या मुली मे बी फसल्या असेल किंवा त्या फसल्याच असणार कारण की त्याचं TRC वगैरे इलिगल स्टे असणार. मग तिथून मी आली आणि त्यांना पण म्हटलं की हो ठीक आहे, आता काय करणार, एवढे पैसे गेले आहे, घरी काय सांगणार वगैरे वगैरे करून मी पण त्यांना हो म्हटलं. आणि मी चाबी घेऊन रात्री 3च्या दरम्यान तिथून सुटका केली. माझ्या हस्बंडला सांगितलं अशा अशा गोष्टी झाल्या आहे. 3 वाजता मी तिथून रात्रीला सुटका केली. एक पहाडी इलाका आहे, तुम्ही इमॅजिन करू शकता. तिथे दिवसातून फक्त एकच बस येते, फक्त एकच बस. तिथून मला मी सुटका करून घेतली, कोणीच नाही, पूर्ण अंधार. कारण आपण शहरात राहत होतो तर आपल्याला त्या गोष्टीची काहीच हे नव्हतं. तिथून मी सुटका करून एका जम्बूजीरा नावाच्या गावात आली, तिकीट बुक करून आणि जम्बूजीरा तिथून पाणी दे पाणी. ठीक आहे. मग तिथून जम्बूजीरा एक गाव आहे, तिथून मग मी लिस्बनला परत आली. तिथून मी म्हटलं इथून सुटका करणं जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तिथून मग मी मड्रिडला परत आली. तिथे बस स्टेशन जवळ थांबूनच होती. मग आम्ही ठरवलं की हॉस्टेल बुक करू, तिथे बुक केला आणि मग दिल्लीला परत आले. एकंदरीत असा सगळा काही प्रकार आहे.
तरी पण त्याच्या सुटला नाही. धमक्यावर धमक्या तिथे कॉल करून मला की तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, तुझ्या नवऱ्याला विनयभंगाचा केस करेल, आणखी 4 लाख रुपये तुला मालटाला टाकेल, मालटाला जॉब देईल, जॉबच्या नादात एवढं हे करतायत ती बाई. भारतीय दंड संहिता नुसार 464, 465, 467, 473, 474, 420, 34 आणि 468 असे गुन्हे नाही 2000 ही 2024 ची आहे. आणि आता ही 2024 ला मी जे काही सांगितले पहिले गुन्हे हे 2024 ला आम्ही ज्यावेळी ह्याच कंपनीवरती ह्याच लोकांवरती त्यावेळी ऍक्शन घेतली होती तेव्हाचे हे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आता भारतीय न्याय संहितेनुसार 308, 143, 127, 318, 351, 316, 61 आणि 3 अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत आता. आणि पुणे पोलिसांनी काल त्यांच्या कंपनीवरती रेड केल्यानंतर त्यांच्या कंपनीमधलं काही लॅपटॉप, काही पासपोर्ट्स असे काही जमा झालेले आहेत. परंतु यामध्ये मुख्य आरोपी जे कोण आहेत ते फरार आता दिसतात आहे. पुणे पोलिसांनी कारवाई केली, त्वरित त्यावरती ऍक्शन घेतली. परंतु सांगण्याचा उद्देश आहे की आत्ताच ताईने सांगितलं की त्या व्यक्तीची त्या 4-5 जणांची मुजोरी एवढी आहे की ते यांना सांगत की आम्हाला कोण पोलीस वगैरे काही करू शकत नाही, आणि जर तुम्ही जर असं काही नाटक केलं तर तुझ्या नवऱ्याला आम्ही मारून टाकू किंवा त्यांना कुठल्या तरी प्रकारामध्ये अडवू, तू हे कुठं बोलायचं नाही. आता हा प्रकार जसा ह्यांच्या बरोबर झालाय तसे माझ्या बरोबर आता मदने नावाचे गृहस्थ आहेत, त्यानंतर अलेक्स म्हणून आहे तो मुंबईचा आहे, ते पुण्याचे आहे. आणि असे कमीत कमी 25 ते 30 विद्यार्थी आहेत ते उद्या पुण्यामध्ये येत आहेत याच विषयामध्ये. त्यांच्याबरोबरही हाच प्रकार मागच्या काळात घडला आहे. यांना जर्मनी यांना जपानसाठीच सांगण्यात आलं होतं, जपानला पाठवतो वगैरे, पैसे घेतले परंतु काही झालं नाही. तुला अलेक्स कुठे सांगितलं होतं? इटलीला पाठवतो, तिथं स्टुडंट व्हिसा वगैरे करतो. म्हणजे असे कथित प्रकार हे खूप विद्यार्थ्यांबरोबर घडलेले आहेत. पुणे पोलिसांनी यावरती या सगळ्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा फिर्याद घेऊन कठोर कारवाई करावी असंच माझं या आपल्या माध्यमांच्या वतीने सांगणं आहे. शिवाय आजही या प्रकरणामध्ये जर कोणी विद्यार्थी अडकले असतील तर त्यांनी आता या सगळ्यांसमोर आलं पाहिजे. आणि म्हणजे अशा भगिनी बरोबर जे काय घडले किंवा आणखीन कोण असतील त्यांना आपल्याला न्याय देता येईल एवढंच माझं या निमित्ताने सांगणं आहे. आणि ती एकच गोष्ट बोलते की तुम्ही काही करा, कोणी आमचं काहीच करू शकणार नाही. ती हे अशी शब्द बोलते की कोणी काहीच करू शकणार नाही. म्हणजे काय आहे तिचं, कोणी काय करू का नाही शकत एवढं सर्व करून पण मला हे नाही समजत. त्यांनी आम्हाला वर्क परमिटचं आम्ही दाखवलं होतं पहिल्यांदा. आमच्याकडून सगळे पैसे घेतले, 7 लाख रुपये माझ्याकडून घेतले पूर्ण. त्यानंतर आम्हाला टुरिस्ट व्हिसाचा त्यांनी स्टॅम्प लावून दिला. मी पासपोर्ट पण घेऊन आलो त्यासाठी सोबत. तुमचं स्टुडंट व्हिसाचा स्टॅम्प लक्षात आले हो? नाही, आम्हाला ते म्हणले या तुम्ही इथून टुरिस्ट व्हिसावर जा, तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा वर्क परमिट मध्ये कन्वर्ट करू. पण तिथे गेलो आम्ही तिथे गेले होते, म्हणले वर्क परमिट. तिथला एजंट होता, शार्दूल म्हणून नाव होतं. तिथला एजंट म्हणला की तुमचं वर्क परमिट मध्ये कन्वर्ट होईल, तुम्हाला 8 महिने करावं लागेल. आणि तिथं नंतर आम्हाला गेल्यावर समजलं की तुम्ही रिफ्युजी म्हणून राहावं लागेल तुम्हाला. तिथं किती जणांची टीम असू शकते, किती जणांचं असू शकते? आता तिथे जपानमध्ये तर एकच होता आमच्यासोबत एजंट त्यांचा. इथं पुण्यात किती जण? तिथे मला वामसी, चैतन्य, त्यानंतर तो पंजाबी, त्यानंतर तिथे परत एक पंजाबी असे आणि एक अनिल कुमार. जो अनिल कुमार फक्त कॉलवर बोलतो, तो दिसत नाही, फक्त कॉलवर बोलत राहतो. तो इंडियामध्ये राहत नाही, तो तिकडेच राहतो. मे बी इंडियामध्ये त्याच्यावर काहीतरी केसेस आहेत, तो परत कधी येतो, तो तिकडेच राहतो. पुण्यात किती जण आहे? पुण्यात आहे प्रतिमा भाटी, अमित कुमार झा, अझर शेख, कपिल मिश्रा. कंपनीचं नाव काय आता? वी मायग्रेट. आता त्यांनी चेंज करून लेट्स वी मायग्रेट ग्लोबल असं केलेलं आहे. आणि ते चेंज करत राहतात, कोणी काही हे केलं परत चेंज करतात. कारण मी तिकडून आल्यानंतर आपल्याला समजलं की हे फेक आहे, हे पूर्ण म्हणजे हे खूप मोठं रॅकेट आहे यांचं. त्यानंतर मी वकिलाकडे गेली, वकिलाने मग हे सांगितलं की यांच्यावर ऑलरेडी केसेस आहे. जसं सरांनी सांगितलं 2024 मध्ये केसेस केलेले आहे, 2025 मध्ये यांच्यासोबत परत झालं, 2026 मध्ये माझ्यासोबत परत होत आहे. जसं सरांनी म्हटलं त्या
की ते पाठवते तर तुम्ही जात आहे, तर त्यांचं जर ऑफिस प्रयत्न करून नाही आणि एवढा मोठा गुन्हा करून मी परत ऑफिस सुरू ठेवत आहे कसं, मला हे नाही समजत आहे. जर ऑफिसच बंद असतं 2024 ला ज्या मुलीची फसवणूक झाली होती तर मी इथे नसती आणि तो आता परत एवढा माझ्यासोबत आणि हे रॅकेट नसतं एवढं मोठं आणि ती ही नसती म्हणाले की तू काही करून घे आणि आमचं काही होणार नाही अशी ती बोलली नसती आणि तिथला माणूसही नसता बोलला. मला इथून मला इंडियामधून पोलंड नेदरलँड या देशात जॉबच्या संदर्भात पाठवलेलं होतं, पण तिने मला एका पंजाबीच्या घरी लिस्बन पोर्तुगलला डांबून ठेवलं 2 दिवस. पासपोर्ट हिसकावून घेतला, पैसे मागितले तेव्हा पासपोर्ट दिला आणि नंतर परत आश्वासन देऊन ओदिमेरा नावाच्या गावात पाठवलं. तिथे मला बेसिकली पाठवल्या नाही गेलं, मला एका पंजाबीला विकल्या गेलं आणि मग तिथून मी सुटका केली. माझं एकच म्हणायचं आहे, ती व्यक्ती मला धमकी देते आता पण आणि माझं काही वाकडं तिकडं होऊ शकत नाही अशी बोलते, तर तिचं वाकडं तिकडं व्हायला पाहिजे. बस एवढंच माझं मत आहे. फसवणूक केली मान्य आहे, ती तर तुम्हाला परदेशात नोकरी देतो म्हणून तुम्हाला फसवलं नाही, किती पैसे घेतले? त्यांनी मला नोकरी देतो म्हणून फसवलं. माझ्याकडून 8 लाख घेतले, 40,000 पासपोर्टचे घेतले आणि सोबतच तिने मला तिथे विकल्या गेल्या आणि त्याच्या मालकाकडून तिने पैसे घेतले विकल्याचे. बस तिची अटक व्हायला हवी हीच डिमांड आहे माझी. कोण नाव काय त्याचं? प्रतिमा भाटी, अमित कुमार झा, कपिल मिश्रा आणि अझहर शेख आणि तिथून अनिल कुमार आणि बाकी त्याचे हे रॅकेट. हो, FIR झालेली आहे. कंपनीचं नाव वी मॅग्रेट नावानी कंपनी आहे. आमच्याकडे साधारणतः 5 तारखेला नितीनजी गडकरी साहेब यांच्या जनता दरबारामध्ये या ताईंनी ती व्यथा सांगितल्यानंतर आम्हाला नितीनजी गडकरी साहेब यांच्या ऑफिसमधनं संपर्क साधण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून तुम्ही या विद्यार्थ्यांना या व्यवस्थेमध्ये न्याय मिळवून दिला पाहिजे म्हणून आम्हाला एक सांगण्यात आलं. त्याचबरोबर अमितेश कुमार साहेबांना नितीनजी गडकरी साहेबांनी हे पत्र व्यवहार केला आणि त्यामध्ये जे काही कथित घडलंय त्याचा प्रकार सांगण्यात आला. ज्यावेळी आम्ही हा विषय समजून घेतला तेव्हा लक्षात आलं की ही कंपनी जी 2024 ला माय कॉलेज खोज या नावाने ती कंपनी होती 2024 साली आणि आता 2026 ला तीच कंपनी वी मायग्रेट या नावाने चालू आहे. कारण ज्यावेळी ताईंनी ती नावं सांगितली आणि आमच्याकडे ती काय FIR आहे 2024 सालची, त्यावेळी जर आम्ही बघितलं तर त्या गुन्ह्यामध्ये जे काही गुन्हेगार आहेत तर त्यांची तीच नावं आहेत. त्यानंतर ज्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं, आम्ही ज्यावेळी जागेवरती गेलो विमाननगरला बघितलं तर तेच ठिकाण, तीच कंपनी आणि तीच व्यक्ती. त्यांनी पुन्हा एकदा हे सगळं षडयंत्र चालू केलं होतं. ते 2024 ला झालं होतं. त्यानंतर आम्ही अमितेश कुमार साहेबांची भेट घेऊन हा सगळा प्रकार कळवला. त्यावरती त्यांच्याकडनं क्राईम ब्रँच असेल अथवा त्या क्राईमचे DCP असतील यांच्याकडनं 2 पथकं गेली. त्यांना पुढच्या काळामध्ये अटक होईल असं सांगण्यात आलं. अटक झाली, परंतु त्यांना बेल मिळाली आहे आणि येत्या काळामध्ये पुन्हा परत ते काही नवीन गुन्हे करण्यासाठी ते बाहेर आलेत का काय हे सांगण्यात येत नाही. परंतु पुणे पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये आणखी कठोर कारवाई करून त्यांना अटक करून हा विषय जो काय आहे तो मुळापासून नष्ट केला पाहिजे, का की इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही विद्यार्थी याच्यामध्ये अडकला नाही पाहिजे ही आमची मागणी आहे. तर तोच प्रश्न आहे आमचा. आमची ज्यावेळी समजलं आम्हाला त्यावेळी त्यांना अटक तर झाली होती, परंतु मला आता ताईंच्या माध्यमातून कळलं की त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा काहीतरी जामीन झाला आहे. हा, मग ते आम्हाला आता समजलं नाही म्हणून तर आज आम्ही आज माध्यमांसमोर आलोय. खरं तर CP साहेब असतील आणि बाकी क्राईम DCP वगैरे त्यांच्याशी काही चर्चा झाली होती. त्यावेळी ते फक्त म्हणले होते की आता बाहेर कुठं तुम्ही हा विषय कुठं बाहेर सांगू नका, कारण त्यांचा तपासाचा जो काही विषय आहे त्या तपासामध्ये कुठं अडथळा येऊ नये आणि जर हे काही समजलं तर जे काही गुन्हेगार असतील ते पुण्यातनं बाहेर जातील वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे हा प्रकार 3 दिवसापूर्वी झाला. त्यामुळे आम्ही 3 दिवसामध्ये कुणाशी ह्या विषयाशी संपर्क साधला नाही. पोलिसांचा जो काही तपास आहे हा चालू ठेवला. परंतु ज्या दिवशी आम्हाला ताईंच्या माध्यमातून आज असं समजलं की त्यांना पहिल्याच दिवशी बेल मिळाली आहे, म्हणजे परत एकदा मी तेच सांगणं आहे की त्यांना कुठंतरी उद्या पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा आणखीन कुठल्या गोष्टींसाठी परत त्यांना वेळ देतोय का की आपण. खरं तर आमचा पुणे पोलिसांवर विश्वास आहे, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्याची जी काही तपासाची काय म्हणतो क्षमता आहे ती आणखीन वाढवून जरा कठोर केली पाहिजे.
नाहीतर आज आपण आज एक पीडिती बरोबर बोलतो तर उद्या खूप पीडितांबरोबर बोलायची आपल्या बरोबर वेळ येऊ नये.